कुठलेही खास मसाले न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि तेवढीच झणझणीत तर्रीदार पण चविष्ट अशी गरमागरम आपली सुरणाची भाजी बघा तयार झालेली आहे। रंग पण एकदम सुरेख आलेला आहे आणि मस्त झालेली आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत आणखी एक साध्या सोप्या पद्धतीने आणि झणझणीत पण तेवढीच चविष्ट आणि आरोग्यदायी असणारी सुरणाची भाजी। तर ही सुरणाची भाजी बऱ्याच जणांकडे केल्या जाते आणि काही लोकांकडे अजिबातच केल्या जात नाही, पण बऱ्याच जणांची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। तर आज मी एकदम साध्या पद्धतीने करणार आहे आणि त्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत। त्याच्याने भाजीला रंग पण सुरेख येतो आणि चवीला पण छान लागते। कुठल्याही प्रकारचा खास मसाला आपण यामध्ये वापरणार नाही आहे। तर रेसिपी पूर्ण बघा, खूप छान आहे। जर याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण सुरणाच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे भाजी करण्यासाठी मी पाव किलो सुरण घेतलेला आहे। तर गावाकडे जे सुरण मिळतं त्याला थोडंसं मेहनत असते, कारण ते चिरताना पण काळजी घ्यावी लागते आणि घशाला पण खवखवतं ते, आणि ते चिरायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला पण जरा जास्त मेहनत लागते। पण इकडे जे मुंबईला भाजीवाल्याकडे सुरण मिळतं ते हायब्रिड असतं आणि ते खवखवत पण नाही आणि चिरताना पण फारशी अशी काळजी घ्यावी लागत नाही। एकदम आपण झटपट अशी याची भाजी करू शकतो। तर मी इथे पाव किलो सुरण घेतलेला आहे आणि ते पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे। आता याचं जे काळी साल आहे वरची ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि सुरणाला जर मध्ये काळा डाग वगैरे असेल तर तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे सुरण चिरताना आपल्याला कसलीच काळजी घ्यावी लागत नाही। अगदी आपण बटाटा वगैरे जसा चिरतो तसंच आपण पटकन असं चिरू शकतो। आता इथे मी सुरणाची वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता याचे आपल्याला आवडीनुसार याचे तुकडे करून घ्यायचे आहे। तर मी इथे मध्यम आकाराचे तुकडे करून घेत आहे, कारण जर खूप बारीक घेतलं तर भाजी शिजल्यानंतर अगदी गिळमिळीत ती भाजी होते। तर त्याचे मोठे तुकडे केले तर ते शिजायला पण वेळ लागते, म्हणून आपल्याला मध्यम आकाराचे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता इथे सुरणाचे तुकडे करून झालेले आहे। त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि तिथे भाजीला लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे। तर तेलाचं प्रमाण तुम्ही कधी पण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 ते 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये सुरणाचे तुकडे टाकून द्यायचे आहे। नंतर त्याच्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलामध्ये हे सुरणाचे तुकडे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे। सुरण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे सुरण लवकर पण शिजतं आणि चवीला पण छान लागते। तर 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये फोडणीसाठी जिरं टाकायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी थोडंसं हिंग टाकायचं आहे। नंतर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आणि तो कांदा पण आपल्याला मंद गॅसवरती छान हलकासा सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा पण छान सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण 1 चमचा टाकायचं आहे आणि ते वाटण पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने जिरे पावडर, आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट, हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे, तो म्हणजे आमचा सावजी काळा मसाला। सावजी काळा मसाला टाकल्याने भाजीला रंग पण छान येतो आणि त्यामध्ये दुसरे कुठलेच मसाले टाकायची गरज पडत नाही आणि चव पण छान येते त्याच्याने। तर तुम्ही इथे बघू शकता की सावजी काळा मसाला टाकल्यामुळे एकदम त्या मसाल्यांचा रंग पण बदललेला आहे। ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चिंच आपण भिजत टाकली होती त्याचं कोळ काढून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे
आणि मसाले छान आता आपल्याला एखादी मिनिट छान परतून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांना रंग पण छान आलेला आहे। आता मसाले छान परतून झाल्यानंतर आपल्याला तळून घेतलेले सुरणाचे काप टाकायचे आहेत आणि ते पण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती मसाल्यांमध्येच हे सुरण आपल्याला होऊ द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यामध्ये छान आपलं सुरण होत आहे, पण ते अजूनही शिजलेलं नाही, त्याला शिजायला बराच वेळ लागतो। तर इथे मी आता आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे किंवा जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी टाकायचं आहे, कारण सुरण शिजायला पण आपल्याला वेळ लागतो आणि पाणी पण तेवढंच लागतं। म्हणून मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला जर अगदी घाई गडबडीने ही भाजी करायची असेल तर जेव्हा आपण सुरणाचे काप करतो तेव्हा आपल्याला हे कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्यामध्ये हे तुकडे वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे आपली भाजी ही लवकर होईल। आता पाणी टाकल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला छान सुरणाचे तुकडे छान शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे। तर आपण इथे 1 ते 2 वेळा आपण झाकण उघडून बघूया। तर मी 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण उघडून बघते आहे, तर अजूनही सुरणाचे तुकडे काही शिजलेले नाही आहेत। तर परत मी त्याच्यावरती झाकण झाकते आणि परत 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवरती याला शिजू दिलेला आहे। तर आता 4 ते 5 मिनिटांनंतर झाकण उघडून बघते, तर तुम्ही इथे बघू शकता की सुरणाच्या भाजीला रंग असा अप्रतिम आलेला आहे, कारण यामध्ये आपण सावजी काळा मसाला आणि चिंचेचं कोळ टाकलेला आहे। इथे सुरणाचे तुकडे पण छान शिजलेले आहे, तर चिंचेचं कोळ टाकल्याने भाजीला चव पण खूप छान येते आणि जर थोडीफार खाज वगैरे येत असेल सुरणाच्याने तर ती पण आपल्या घशाला खाजवत नाही। आता शेवटी या भाजीमध्ये आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला झाकण झाकून गॅस बंद करायचा आहे। तर आता इथे मस्त आपली भाजी तर्रीदार अशी मसाल्यांमध्ये झालेली आहे। भाजीचा रसा पण एकदम पातळ किंवा एकदम दाटसर असा झालेला नाहीये, एकदम मस्त झालेला आहे, रंग पण सुरेख आलेला आहे। तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने सावजी मसाला वापरूनच आपण ही भाजी आजची केलेली आहे। सुरण हे आरोग्यदायी तर आहेच, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी असते, शरीरासाठी चांगलं असतं। जर तुम्ही कधी ही भाजी केली नसेल तर नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि ज्यांना कोणाला ही भाजी कधी आवडली नसेल तर ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील याची मला खात्री आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि झणझणीत सावजी रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।